मिथुन राशी 9 ते 15 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी मार्च महिन्याचा पहिला आठवडा काही दिवसातच संपणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 9 ते 15 मार्च 2026 चा हा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे, जो फार खास असणार आहे। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात नशिबाची तुम्हाला साथ लाभेल, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। यामुळे मार्चचा दुसरा आठवडा मिथुन राशीसाठी नेमका कसा जाणार आहे, चला जाणून घेऊयात। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ताऱ्यासारखे चमकत राहाल आणि ऊर्जेने परिपूर्ण असाल। आठवड्याच्या मध्यात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, परंतु तुमच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा। शेवटी व्यवसायात यश मिळण्याची दाट शक्यता आहे। कालीची प्रार्थना करणे आणि हिरव्या वस्तू सोबत ठेवणे शुभ राहील। या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांसाठी त्यांचे विचार व्यवस्थित करण्याची वेळ आहे। तुमच्या मनात एकाच वेळी अनेक योजना आणि कल्पना येत असतील असे वाटू शकते। जर तुम्ही त्यांचे छोट्या व्यावहारिक चरणांमध्ये रूपांतर केले तरच यश मिळेल। कामाच्या ठिकाणी स्पष्ट संवाद महत्त्वाचा असेल। अपूर्ण किंवा अस्पष्ट माहितीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात, म्हणून तुमचे मुद्दे स्पष्ट ठेवा। आठवड्याच्या मध्यात योजना अचानक बदलू शकतात किंवा नवीन माहिती समोर येऊ शकते। लवचिक राहा, परंतु तुमचे प्राथमिक ध्येय विसरू नका। कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी त्यात काय समाविष्ट आहे, कोणते अतिरिक्त खर्च येतील आणि अंतिम मुदती काय आहेत हे समजून घ्या। तुमच्या प्रेमजीवनात प्रत्येक संदेशाचे किंवा प्रतिसादाचे अतिरेकी विश्लेषण करणे टाळा। हलक्या फुलक्या आणि प्रामाणिक संभाषणांमुळे तुमच्या नात्यात सकारात्मकता ऊर्जा येईल। या आठवड्यात देखावा बदलल्याने तुमची ऊर्जा वाढेल। तुमच्या खोलीची सजावट बदलणे, नवीन ठिकाणी काम करणे किंवा अगदी लहान सहल घेणे देखील प्रेरणादायी असू शकते। आठवड्याच्या अखेरीस एखादे काम पूर्णपणे पूर्ण केल्याने तुम्हाला खरे समाधान मिळेल। या आठवड्यात तुमच्या राशीत गुरुचे संक्रमण तुमच्या बौद्धिक क्षमतेला शिखरेवर पोचवेल, ज्यामुळे तुमचे भाषण वाढेल। कुंभ राशीतील 4 ग्रह तुमच्या भाग्याचे घर सक्रिय करत आहेत। नवीन योजना आणि लांब प्रवासाचे दरवाजे उघडत आहेत। हा आठवडा तुमच्यासाठी संवाद, शिक्षण आणि बौद्धिक कार्यात विशेष फायदे घेऊन येईल। या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीच्या संधी येतील, कारण भाग्यगृहात बुध आणि सूर्य तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करतील। तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर तुम्हाला तुमच्या मुलाखतीत यश मिळू शकते। व्यावसायिकांनी या आठवड्यात नवीन रणनीती लांबवावी आणि ऑनलाईन किंवा नवीन बाजारपेठांशी जोडण्याचे प्रयत्न फायदेशीर ठरतील। तुमच्या राशीतील गुरु तुमच्या नात्यात प्रतिष्ठा आणि गोडवा आणेल, परंतु चंद्राच्या भ्रमणामुळे कधीकधी किरकोळ फोन वाद होऊ शकतात। तुमच्या प्रियकराशी पूर्णपणे समर्पित राहा, कारण हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनात विश्वासाची नवीन बीजे पेरेल। या आठवड्यात कौटुंबिक जीवन आनंददायी राहील, कारण गुरुग्रह तुमच्या पहिल्या भावावर प्रभाव पाडेल। तुमच्या जोडीदाराशी गोड संवाद तुमचे नाते मजबूत करेल आणि अविवाहितांना नवीन नाते मिळू शकेल। मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल, तथापि जुने वाद पुन्हा सुरू करणे टाळा। या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु राहू कुंभ राशीत असल्याने ताणतणाव आणि अनियमित दिनचर्या टाळा। पुरेशी झोप घ्या, अन्यथा घसा किंवा त्वचेचे किरकोळ समस्या उद्भवू शकतात। योग आणि प्राणायाम फायदेशीर ठरतील आणि नियमित व्यायाम तुम्हाला ऊर्जावान ठेवेल। मिथुन राशी या आठवड्याच्या उत्तरार्धात आनंदाने यश घेऊन येईल। या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने एखादी मोठी समस्या सोडवली गेल्याने तुम्ही आनंदी असाल। तुमचे प्रेमजीवन अधिक गहिरे होईल। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एक आश्चर्यकारक भेटवस्तू मिळू शकते। तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल। मिथुन राशी हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती घेऊन येणार आहे। स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना या आठवड्यात अनेक व्यावसायिक सहलींना जाण्याची शक्यता आहे। त्या सर्व तुमच्यासाठी शुभ ठरतील। तुम्हाला तुमच्या प्रवासाची उघडपणे इतरांना माहिती देण्याचा सल्ला दिला जातो। असे केल्याने नात्यांमधील गैरसमज दूर होतील। तथापि जर तुम्ही या आठवड्यात गुंतवणूक करत असाल तर सावधगिरी बाळगा आणि त्याचे फायदे मिळवा। आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला वाटेल की परिस्थिती हळूहळू स्पष्ट होईल। प्रियजनांपासूनचे अंतर देखील वाढू शकते। आठवड्याच्या अखेरीस पाहता परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल। मिथुन राशी या आठवड्याची सुरुवात म्हणजे सोमवार हा दिवस तुमच्या सर्वात मोठ्या ध्येयांना साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या कामाची सखोल समज मिळवण्यासाठी एक उत्तम दिवस आहे। सोमवारी चंद्र धनु राशीत प्रवेश करत असताना तुमचे संबंध प्रेरणेचा एक उत्तम स्रोत बनतात।
गुरुवारपासून तुमच्या मूळ संकल्पनांची रचना करणे सोपे होते, कारण मकर राशीतील चंद्रामुळे तुम्हाला जास्त शिस्त लागते. आठवड्याच्या शेवटी कुंभ राशीच्या चंद्रांची ऊर्जा तुमच्या प्रतिभेला उलगडते आणि तुमच्याकडे असलेला खजिना उघड करते. या काळात तुम्ही अधिक कृतिशील असता आणि येणाऱ्या आठवड्यासाठी तयारी करण्यास तयार असता. मिथुन राशी, तुमची सर्वात मोठी संपत्ती तुम्ही आकर्षित करा. मंगळवार 10 मार्च रोजी गुरु कर्क राशीत स्थित आहे. तुमच्या करिअर, व्यवसाय किंवा आर्थिक गुंतवणुकीद्वारे नवीन आणि अनपेक्षित आर्थिक संधी आकर्षित करण्यासाठी हा एक शक्तिशाली काळ आहे. कर्क राशीतील गुरु ग्रह हा अधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी सर्वात शक्तिशाली शक्तींपैकी एक आहे. म्हणून या ऊर्जेचा फायदा घेणे महत्त्वाचे आहे. शेवटी ते फक्त दशकातून एकदाच येते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी अर्ज करण्याचा विचार करा. जे उद्भवते त्यासाठी मोकळे राहा आणि तुमच्याकडे जे येते ते तुमच्यासाठीच आहे यावर विश्वास ठेवा. तुम्ही समृद्ध आणि आरामदायी जीवनासाठी पात्र आहात हे जाणून घ्या. हा आठवडा तुमच्यासाठी प्रेमात आनंद आणि उत्साहाचा काळ आहे. तुमच्या प्रेमजीवनात एक नवीन ऊर्जा येईल, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. अविवाहितांना प्रेमाच्या नवीन संधी मिळतील. या आठवड्यात तुम्ही नवीन लोकांना भेटू शकता आणि प्रेमसंबंध निर्माण करू शकता. या आठवड्यात प्रेमाच्या जगात तुमचे आकर्षण वाढेल, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल. तुमच्या भावना उघडपणे व्यक्त केल्याने तुमच्या नात्यात उबदारपणा आणि तीव्रता येईल. मिथुन राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग आकाशी असेल, शुभ क्रमांक 4 असेल, शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की नवीन आठवड्यात तुमच्या स्थिरता असणं गरजेचं आहे. एकंदरीतच पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.